नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. हो, नमस्कार. नमस्कार. अ, आज आपल्यासोबत जॉइन झालेल्या आहेत प्रिया निगोजकर मॅडम आणि त्यांचं पुस्तक आहे रवी सरदेशमुख आत्मनिष्ठ लेखकाची बखर. त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तर मॅडम पहिले तर थँक यू तुम्ही मुलाखतीला होकार दिलात आणि जॉइन झालात. आणि मॅडमचा मी थोडक्यात परिचय देतो. अ, मॅडम एम.ए., डी.एड., एम.फिल, पी.एच.डी. मराठी, नेट मराठी आणि सेट मराठी या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत. आणि 2014ला विवा शिरवाडकर लिखित एकाकी तारा या ललित गद्याचा चिकित्सक अभ्यास या एम.फिल साठीच्या संशोधनास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून मान्यता आणि ओ ही सर्वोच्च श्रेणी मॅडमला प्राप्त झाली आहे. 2018 साली त्रंवी सरदेशमुख यांच्या साहित्याचा अभ्यास या पीएचडी संशोधनास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून मान्यता भेटली आहे मॅडमच्या लिखाणाला या. आणि सेवा सदन प्रशाला येथे माध्यमिक शिक्षिका म्हणून मॅडम कार्यरत आहेत. खेळ, सक्षम समीक्षा, भाषा आणि जीवन, मराठी संशोधन पत्रिका, ललित, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, पंचधारा, जीवन शिक्षण, शिक्षण संक्रमण आदी वाङ्मयीन व शैक्षणिक नियतकालिकातून मॅडमचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. विविध वृत्तपत्रे तसेच नियतकालिकांमधून शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक विषयांवरील स्फुटलेखन मॅडमचे प्रसिद्ध झाले आहे. मराठी समीक्षेचा पूर्वरंग या समीक्षात्मक ग्रंथात बाळकृष्ण अनंत भिडे यांची समीक्षा हा दीर्घ लेख समाविष्ट आहे मॅडमचा. रवी सरदेशमुख आत्मनिष्ठ लेखकाची बखर या पहिल्याच समीक्षात्मक ग्रंथास पुढील 5 नामांकित राज्य पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. अभिजात पारितोषिक, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था पुरस्कार, प्रबंध एकादशी पुरस्कार, साहित्यप्रेमी भगिनी मंडळ पुणे, श्री स्थानक पुरस्कार मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे, लोकमंगल विशेष सन्मान सोलापूर. आणि मॅडमच्या मराठी विश्वकोशासाठी 3 महत्वपूर्ण नोंदी केल्या आहेत मॅडमने. तर ज्या पुस्तकाबद्दल आपण बोलणार आहोत त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. रवी सरदेशमुख हे मराठीतील कादंबरीकार, कवी, नाटककार, समीक्षक आणि अनुवादक होते. डॉक्टर प्रिया निगोजकर मॅडम यांनी रवी सरदेशमुख यांच्या साहित्याचा रवी सरदेशमुख आत्मनिष्ठ लेखकाची बखर या पुस्तकात आढावा घेतला आहे. पुस्तक नोव्हेंबर 2019ला प्रकाशित झाले आहे आणि प्रकाशक हे राजहंस प्रकाशन हे आहेत. पुस्तकात मॅडमनी नेमके काय काय लिहिले आहे आणि कोणती मते मांडली आहे त्याबद्दल आपण मुलाखतीत बोलणार आहोत. मॅडम, पहिला प्रश्न हाच आहे की अशा प्रकारे रवी सरदेशमुख यांच्या साहित्याचा अभ्यास करून तो अभ्यास मांडणारे पुस्तक लिहावे असे तुम्हाला का वाटले? रवी सरदेशमुख यांच्या कोणत्या गोष्टीने तुम्हाला प्रभावित केले ज्यामुळे तुम्ही ठरवले की आपण त्यांच्या साहित्याचा अभ्यास करून पुस्तक लिहावे? पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद की अशा पद्धतीनं मुलाखत घ्यावी आणि त्रंवी सरदेशमुखांसारखी मराठी साहित्यात अलक्षित राहिलेली एक व्यक्ती या निमित्तानं मराठी वाचकांसमोर आणावी असं तुमच्या मनात आलं. त्यासाठी तुम्हाला खूप धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन. मला खूप आनंद झाला जेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं मुलाखत घ्यायचं ठरवलं आणि विचारणा केली. तुमचा पहिला प्रश्न खूप छान आहे की हा विषय मी का निवडला पीएचडी संशोधनासाठी. खरं तर मुळातच संशोधन अशा गोष्टीचं करायचं असतं की जे कालसुसंगत आहे आणि ज्याचा आत्ताच्या पिढीला काहीतरी त्यांच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये कळत नकळतपणानं उपयोग होईल. म्हणजे मराठीतलं संशोधन हे मूलभूत संशोधन असतं, ते काही उपयोजित गणित विज्ञानासारखं नसतं. पण ज्याच्या वाचनामुळं व्यक्तीचं भावजीवन समृद्ध होईल आणि त्याला जगण्याला प्रेरणा मिळेल असं काहीतरी आपल्या संशोधनातून वाचकांपर्यंत पोहोचावं असं माझ्या मनामध्ये होतं. पण विषय निश्चित झालेला नव्हता. खरं तर एमफिलला मी कवी कुसुमाग्रज अर्थात नाटककार विवा शिरवाडकर यांच्या ललित गद्यावर संशोधन केलं. त्यामुळं त्यालाच एक व्याप्ती द्यावी आणखीन, कारण ते एका अर्थानं कुसुमाग्रजांचं आत्मचरित्र आहे असं माझ्या मनामध्ये होतं. पण थोडासा धांडोळा घेतल्यानंतर असं लक्षात आलं की कुसुमाग्रज हे बऱ्यापैकी मराठी वाचकांना सर्वश्रुत असं एक साहित्यिक व्यक्तित्व आहे. त्यांचा जन्मदिन आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो आणि त्यांचं समग्र साहित्य, मग नाटकं असतील, कादंबऱ्या, कविता, सगळंच पोहोचलेलं आहे. त्यामुळे त्याच्यात संशोधन करून आपण विशेष अशी काय भर घालणार. मग माझे गुरु डॉक्टर सुरा चुनेकर जे पुणे विद्यापीठातून मराठी विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झालेले आहेत आणि मराठी वाङ्मयामध्ये सूचिकार, कोश वाङ्मयाचे अभ्यासक आणि समीक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मला सुचवलं की एक असे साहित्यिक आहेत की ज्यांचं मराठी वाङ्मयासाठी खूप मोठं योगदान आहे
पण ते फारसे परिचित नाहीयेत. ते नाव म्हणजे त्र्यंबी सरदेशमुख. खरं तर मला हे पूर्ण अनोळखी होतं असं नाही. मी त्यांची एक कादंबरी वाचली होती, बखर एका राजाची. अन्य साहित्याचा मला परिचय नव्हता. सरांनी सांगितल्यानंतर मी त्यांच्या सगळ्या कादंबऱ्या वाचल्या आणि मला असं वाटलं की हा, आता आपल्याला मार्ग सापडलेला आहे आणि आपण याच्यावर संशोधन करायला हरकत नाही. नागपूरचे ग्रंथपाल आहेत डॉक्टर W. कुलकर्णी, ज्यांनी मराठीमध्ये पूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत जे काही संशोधन झालेलं आहे, म्हणजे 1913 पासून ते अगदी आता 2015 पर्यंतच वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये त्याची सूची प्रकाशित केलेली आहे. त्याचाही धांडोळा घेतल्यावर माझ्या लक्षात आलं की त्र्यंबी सरदेशमुखांवर कुठल्याच विद्यापीठामध्ये संशोधन झालेलं नाही. म्हणजे या संशोधनाची गरज किती आहे हे पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं. माझी आवड, संशोधनाची गरज आणि या साहित्यिकाच्या वाङ्मयीन कार्यकर्तृत्वाचा यथोचित सन्मान असा एक भाव माझ्या मनामध्ये दृढ झाला आणि याच विषयावर संशोधन करायचं मी निश्चित केलं. आणि 14 साली माझं पुणे विद्यापीठामध्ये या विषयात संशोधन करण्यासाठी नक्की झालं, तशी नोंदणी झाली आणि 18 मध्ये मी ते संशोधन पूर्ण केलं. हा आणि मॅडम, तुम्ही पुस्तकाच्या सुरुवातीला त्र्यंबी सरदेशमुख यांचे थोडक्यात चरित्र लिहिले आहे, तर त्यांच्या आयुष्याबद्दल थोडक्यात सांगू शकाल का? हो, जरूर. कुणाही व्यक्तीला जेव्हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा पहिला मार्ग असतो त्याचं लौकिक जीवन. कारण फक्त चेहरा म्हणजे काही माणसाची ओळख नाहीये, तर त्या माणसानं जे काही कार्य केलेलं आहे, मग त्याच्या व्यक्तिगत जीवनात, सामाजिक, व्यावसायिक जीवनामध्ये ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये तो कार्यरत असेल तिथे त्याचा पैस किती विस्तारलेला आहे हे आपण पाहतो. त्र्यंबी सरदेशमुख हा विषय निश्चित केल्यानंतर त्यांच्या चरित्राचा मी सर्वप्रथम धांडोळा घेतला. म्हणजे या पुस्तकामध्ये जी प्रमुख प्रकरणं आहेत त्यातलं पहिलंच प्रकरण आहे व्यक्ती आणि वाङ्मय. कारण वाङ्मयामध्ये शिरण्याचा मार्गच त्याच्या चरित्रामधून जात असतो. तर त्र्यंबी सरदेशमुख हे सोलापूर या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. खरं तर त्यांचं मूळ गाव अक्कलकोट, जन्म अक्कलकोटचा. आणि नंतर मात्र त्यांचं शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण आणि पुढे व्यावसायिक सगळं जे काही त्यांचं जीवन आहे ते सोलापूरमध्येच व्यतीत झालं. सोलापूरमध्ये दयानंद महाविद्यालयामध्ये ते मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते 1960 ते 1980 या कालखंडामध्ये. आणि मराठी वाङ्मयामध्ये कादंबरीकार आणि समीक्षक म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. पण अर्थात या दोनच प्रकारामध्ये त्यांनी लेखन केलंय असं नाही, तर कथा, कादंबरी, कविता, नाटक, अनुवादित साहित्य आणि समीक्षा अशा साहित्याच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विपुल लेखन करून त्यांनी मौलिक अशी भर घातलेली आहे. एकूण 23 साहित्यकृती सरदेशमुखांच्या नावावर आहेत. कदाचित संख्यात्मक हा आकडा मोठा वाटत नसेल, परंतु त्याचा जो दर्जा आहे, गुणात्मक जर आपण विचार केला तर अत्यंत दर्जेदार, मौलिक असं हे सरदेशमुखांचं लेखन आहे. मॅडम, आता आपण प्रवीण सरदेशमुख यांच्या कादंबऱ्यांबद्दल बोलू. प्रवीण सरदेशमुख यांनी ससे मीरा, बखर एका राजाची, उच्छाद आणि डांगोरा एका नगरीचा या 4 कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांची पहिली कादंबरी ससे मीरा ही 1944 साली प्रकाशित झाली आणि शेवटची कादंबरी डांगोरा एका नगरीचा 1998 साली प्रकाशित झाली. संख्येच्या दृष्टीने प्रवीण सरदेशमुख यांनी कादंबऱ्या कमी लिहिल्या असल्या तरी दर्जाच्या दृष्टीने व वेगळेपणाच्या दृष्टीने त्यांच्या कादंबऱ्या लक्षणीय आहेत असे तुम्ही पुस्तकात म्हटले आणि आत्ताही तुम्ही म्हटले असते. तर त्यांच्या ससे मीरा या कादंबरीबद्दल सांगू शकाल का? प्रवीण सरदेशमुख यांनी या कादंबरीत मालती या दुर्दैवी विवाहित स्त्रीच्या जीवनाची करुण कथा रंगवली आहे असे तुम्ही पुस्तकात म्हटले आहे. ही कादंबरी लिहिताना प्रवीण सरदेशमुख यांनी लिओ टॉल्स्टॉय यांच्या क्रुझर सोनाटा या कथेसारखे तंत्र उपयोगात आणले आहे असे देखील तुम्ही पुस्तकात म्हटले आहे. तर याबद्दल सुद्धा सांगू शकाल का? सरदेशमुखांच्या कादंबरी लेखनाचा पट समजून घेण्यापूर्वी त्यांचा लेखनकाल किती आधी सुरू झाला हे आपण पाहूयात. म्हणजे सरदेशमुखांचा जन्म 22 नोव्हेंबर 1919 चा आणि त्यांची पहिली कादंबरी प्रकाशित झाली 1944 मध्ये. म्हणजे वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी पहिली कादंबरी लिहिली
खरं तर ज्या वर्षी प्रकाशित झाली त्याच वर्षी ते लेखन आहे असं नाही. त्याच्याही आधी 4-5 वर्ष आधी त्यांनी मुकामार नावाची एक कथा प्रसिद्ध केली. एका स्पर्धेसाठी त्या कथेचं लेखन केलं होतं, ज्या कथेला त्यांना वि.स. खांडेकर पारितोषिक मिळालं. आणि त्या कथेचंच रूपांतरण त्यांनी लघु कादंबरीमध्ये केलं, जी कादंबरी म्हणजे ससे मीरा. म्हणजे खरं तर इयत्ता 6वी मध्ये असतानाच त्यांनी मिलन नावाची एक छोटीशी कथा लिहिली होती, जी हरिभाई देवकरण प्रशालेत ते शिकत असताना त्या शाळेच्या वार्षिक विशेषांकामध्ये प्रकाशित झाली. म्हणजे लेखनाचा पिंड हा त्यांचा उपजतच होता. आणि आजूबाजूच्या अनुकूल वातावरणामुळे, वडिलांच्या संस्कारामुळे आणखी तो पिंड त्यांचा जोपासला गेला. आणि मग त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. सुरुवातीपासून ते अगदी अखेरच्या श्वासापर्यंत सरदेशमुखांचं लेखन सुरूच होतं. तर 44ला ही जी कादंबरी प्रकाशित झाली ससे मीरा, ही एका अर्थानं दीर्घकथाही म्हणता येईल आणि लघु कादंबरी अशा प्रकारातही त्याचा समावेश होतो. तर सरदेशमुखांनी महाविद्यालयीन जीवनामध्ये अनेक पाश्चात्य विचारवंत आणि साहित्यिक वाचले. पुढे आपल्या प्रश्नांच्या ओघानं ती नावं येतीलच, पण आता आपण ज्यांचा उल्लेख केला, लिओ टॉल्स्टॉय, जगप्रसिद्ध रशियन साहित्यिक विचारवंत, की ज्यांच्या आपल्याला माहितीच आहे की वॉर अँड पीस जगप्रसिद्ध आहे, ॲना कॅरेनिना जगप्रसिद्ध आहे. पण क्रुझर सोनाटा ही एक त्यांची म्हणजे कथा संग्रह आहे आणि त्यातली ती एक कथा आहे. त्या कथेचा परिणाम सरदेशमुखांच्या मनावर झाल्याचं आपल्याला ही कादंबरी वाचल्यानंतर लक्षात येतं. कारण दोन्ही कथांच्या कथासूत्रामध्ये काही साम्यस्थळ आपल्याला आढळतात. जसं की क्रुझर सोनाटामध्ये जर आपण पाहिलं की त्यातली जी नायिका आहे, त्या नायिकेला व्हायोलिन शिकवायला येणारा जो संगीत शिक्षक आहे त्याच्याविषयी तिच्या मनामध्ये एक आंतरिक ओढ निर्माण होते. खरं तर त्यातला जो नायक आहे त्याला त्याच्या जीवनामध्ये विशुद्ध प्रेमाची ओढ आहे. कुणाही व्यक्तीला वाटत असतं की आपल्याला जे प्रेम लाभावं ते विशुद्ध असावं, उत्कट असावं, तरल असावं. तीच स्वाभाविक आकांक्षा त्या नायकाच्या मनामध्ये आहे. आणि मग त्याला असं वाटतं की आपली जी पत्नी आहे तिची प्रत्येक इच्छा आकांक्षा आपण पूर्ण करावी. तिला संगीताची आवड आहे आणि आपण तिला त्या सगळ्या गोष्टी देऊ शकत नाही, तर खास एका संगीतकाराची नियुक्ती तो संगीत शिकवण्यासाठी करतो. पण असं होतं की त्या संगीतकाराविषयीच तिला ओढ निर्माण होते आणि त्यांच्यामध्ये एक प्रेमाचा बंध निर्माण होतो. आणि ही गोष्ट जेव्हा नायकाच्या लक्षात येते तेव्हा त्याचा एक मानसिक धक्का त्याला बसतो आणि त्याची परिणती त्या संगीतकाराला मारहाण करण्यापर्यंत होते. परंतु ती जी नायिका असते ती त्याला वाचवते आपल्या संगीतकार प्रियकराला आणि त्याची सुटका करते. याचा पुन्हा एक वेगळा मानसिक परिणाम नायकावर होतो आणि मग त्या नायिकेचा खून तो त्या कथेमध्ये करतो. असं ते क्रुझर सोनाटाचं कथासूत्र आहे. आता ससे मीरामध्ये जी नायिका आहे ती आहे मालती आणि त्याचे जे जे खलनायक म्हणूयात आपण विश्वनाथ, ते काही मालतीचा खून करत नाहीत, परंतु तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतात. आणि तिचा जो एक सहकारी आहे, जो मित्र आहे मंदार, तो दुसऱ्या महायुद्धामध्ये जेव्हा त्याला पाठवलं जातं तर तिकडेच त्याचा युद्धभूमीवर दुर्दैवी अंत होतो. म्हणजे क्रुझर सोनाटा आणि ससे मीरा या दोन्ही कथासूत्रामध्ये अनेक साम्यस्थळ आपल्याला पाहायला मिळतात. इथं आपल्याला एक लक्षात येईल की सरदेशमुखांनी इतक्या लहान वयामध्ये अनेक पाश्चात्य साहित्य कृतींचं, साहित्यिकांचं वाचन केलं आणि त्याचा एक संस्कार त्यांच्या लेखनावर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि खरं तर कालखंड ही गोष्ट सुद्धा गौण ठरते की तुम्ही कुठल्या काळात आहात, कुठल्या भूमीवर आहात. सुष्ट विरुद्ध दुष्ट हा जो काही संघर्ष आहे तो सनातन आहे आणि तोच त्या प्रत्येक कथावस्तूमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर असं एक ते साम्य शोधण्याचा प्रयत्न मी त्या कादंबरीमध्ये केलेला आहे. आणि ससे मीराचं आणखी एक वैशिष्ट्य असं की ती मनोविश्लेषणात्मक कादंबरी आहे. मर्ढेकरांनी जो एक संज्ञा प्रवाह मराठी कादंबरीमध्ये आणला तर तो संज्ञा प्रवाह आपल्याला या कादंबरीमध्ये पाहायला मिळतो. म्हणजे शीर्षकच इतकं सूचक आहे. ससे मीरात आपल्याला वाटतं की एखाद्याचा पिच्छा पुरवणं, पाठलाग करणं, तर याच्यामध्ये सुद्धा तो पाठलाग आहे वेगवेगळ्या पात्रांचा एकमेकांसाठीचा. पण सिंहासन बत्तीशी मध्ये स से मीरा ही 4 अद्याक्षर ही श्लोकांची आहेत आणि त्या श्लोकामध्ये
ती जी व्यक्ती आहे प्रमुख, तिनं विश्वासघात केलेला आहे दुसऱ्याचा. तर या कादंबरीमध्ये विश्वासघात हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे सरदेशमुख इतक्या लहान वयामध्ये किती प्रगल्भ होते की कादंबरीचं शीर्षक काय असावं, त्याचं कथासूत्र कशा रीतीनं पुढे जावं, या सगळ्याचा एक कसदार सराव त्यांचा होता. आणि इतक्या म्हणजे असं वाटत नाही की ते त्यांचं पहिलं लेखन आहे, त्याच्यामध्ये कुठेही एक विस्कळीतपण म्हणा किंवा कुठले पण आपल्याला पाहायला मिळत नाही. ते सगळं खरं पुस्तकामध्ये आलेलं आहे सविस्तर. तुम्ही त्याचा अभ्यास केलाय आणि जाणते वाचक जेव्हा ते वाचतील तेव्हा त्यांच्याही ते लक्षात येईल की सरदेशमुख कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध व्हायला त्या पहिल्या कादंबरीपासूनच एका अर्थानं सुरुवात झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. आणि आता आपण रवी सरदेशमुख यांच्या 1972 साली प्रकाशित झालेल्या बखर एका राजाची या कादंबरीबद्दल बोलू. तुम्ही पुस्तकात असे म्हटले आहे की संस्थानिक रघुवीर सिंह याची ही शोकांतिका आहे. तर या कादंबरीबद्दल सांगू शकाल का? आता ह्या एका कादंबरीबद्दल स्वतंत्र बोलण्यापेक्षा मला वाटतं आपण कादंबरी त्रयीबद्दल बोलूयात. कारण 1972ला बखर एका राजाची प्रसिद्ध झाली, 1978ला उच्छाद ही कादंबरी प्रकाशित झाली आणि पुढे 20 वर्षांनी 1998ला डांगोरा एका नगरीचा ही कादंबरी प्रकाशित झाली. तर या तीनही कादंबऱ्यांचं कथासूत्र एकच आहे. म्हणजे आपण ज्याला सिक्वेल म्हणतो, पुढचा टप्पा. मराठी नाट्य क्षेत्रात, साहित्य क्षेत्रामध्ये असे सिक्वेल अनेक पाहायला मिळतात. भालचंद्र नेमाडेंचं जर आपण पाहिलं तर कोसला, जरीला, झूल, फूल. आनंद यादवांचा आहे, झुंबीपासून ते अगदी घरभिंती, काचवेल. एलकुंचवारांच्या नाट्य त्रयी आपल्याला माहिती आहेत. तसंच सरदेशमुख हे मराठी वाङ्मयामध्ये कादंबरीत्रय, शरदचंद्र मुक्तिबोधही आहेत, कादंबरीत्रय म्हणून प्रसिद्ध आहेत. तर बखर एका राजाची ही जी कादंबरी आहे ती साईखेड नावाच्या संस्थानाशी निगडीत आहे. 1910 ते 1922 असा त्याचा कालखंड आहे. म्हणजे सरदेशमुखांनी जरी ती 72 साली लिहिली असली तरी त्यातला जो भौगोलिक कालखंड आहे, त्यातला जो मानसिक प्रहर आहे तो 1910 ते 1922 हा आहे. उच्छादेचा जो आहे तो 1930 ते 1960 असा 30 वर्षांचा आहे. आणि ज्याला खरं तर आपण बृहत कादंबरी म्हणतो, डांगोरा एका नगरीचा, तिचा कालखंड हा केवळ 1922 ते 1929 हा 7 वर्षांचा आहे. म्हणजे अथर्व, गंमत अशी आहे की क्रमाने म्हणजे प्रकाशनाचा जर कालखंड जर आपण पाहिला तर बखर, उच्छाद आणि डांगोरा असा क्रम आहे. पण त्यातल्या कथानकाचा कालखंड जर आपण पाहिला तर बखर आणि उच्छाद याच्यामध्ये डांगोराचा कालखंड आहे. आणि एका अर्थानं हे सरदेशमुखांचं आत्मचरित्रात्मक लेखन आहे. अनेकांना माझं हे विधान धाडसी वाटलं होतं जेव्हा मी संशोधन केलं, पण अनेक संदर्भ मी जेव्हा मिळवले आणि स्वतः बखर कादंबरीची दुसरी आवृत्ती जेव्हा प्रकाशित झाली तेव्हा त्याच्या प्रस्तावनेमध्ये सरदेशमुखांनीच हे मान्य केलेलं आहे की तो त्यांच्या आत्मचरित्राशी निगडीत असलेला सगळा भाग आहे. त्यांचे वडील विनायक मल्हार सरदेशमुख हे अक्कलकोट संस्थांमध्ये खाजगी सचिव होते राजांचे आणि तिथे त्यांच्यावर जो खोटा आरोप झाला, त्यांना 1 वर्ष कारावास भोगावा लागला आणि त्याच्यामध्ये सरदेशमुख कुटुंबाची जी ससेहोलपट झाली त्या सगळ्याचं चित्रण या कादंबऱ्यांमधून आपल्याला पाहायला मिळतं. पण अर्थात केवळ आत्मचरित्र असाही त्याचा भाग नाही, तर सरदेशमुख हे कादंबरीकार आहेत, त्यामुळं ते प्रतिभावंत साहित्यिक आहेत, त्यामुळे ललित वाङ्मयाची निर्मिती कशी करावी हे ते उत्तम रीतीने जाणतात. त्यामुळं वास्तवाला कल्पिताची जोड देऊन कल्पित वास्तव असं त्यांनी या 3 कादंबऱ्यांमधून सगळं मांडलेलं आहे. राजा रघुवीर सिंह हा त्या बखरचा नायक आहे, तोच डांगोरामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. उच्छाद मध्ये माधव देसाई हे जे राजांचे सचिव आहेत त्यांचा मुलगा श्रीधर देसाई हा नायक आहे उच्छादचा. आणि एकूणच त्या एका मनस्वी, सात्विक आणि केवळ प्रजेच्या हिताचा विचार करणाऱ्या राजाच्या जीवनाची शोकांतिका असं त्या बखरचं कथासूत्र आहे. म्हणजे तिन्ही कादंबऱ्या खरं तर शोकात्म आहेत, पण केवळ दुःखमयता हा त्याचा आशय नाही, तर त्याच्यातून सुद्धा शाश्वत असं उरतच
जे सत्वशील असतं, जे मूल्यवान असतं, ते कधीही नाश पावत नाही, हे सरदेशमुख शेवटी अधोरेखित करतात या तीनही कादंबऱ्यांमधून. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की अनेक पाश्चात्य साहित्यिकांचा प्रभाव सरदेशमुखांवर होता. अॅना कॅरेनिना या लिओ टॉल्स्टॉयच्या कादंबरीचं जे तत्व आहे, त्याच्यामध्ये एक महत्वाचं वाक्य आहे की हॅपी फॅमिलीज आर ऑल अलाइक, एव्हरी अनहॅपी फॅमिली इज अनहॅपी इन इट्स ओन वे. म्हणजे आनंद जेव्हा असतो सगळीकडे, एक सुखाचं वातावरण असतं, तेव्हा त्याचं कारण सगळ्यांचं एकच असतं. पण दुःख जे माणसाच्या आयुष्यामध्ये असतं त्याच्या वाटा अनेक असतात. तर राजा रघुवीर सिंह याच्या वाट्याला आलेलं जे दुःख आहे ते अनेक प्रकारचं आहे, अनेक स्तरावरचं आहे. तो स्वतः म्हणतो की मला व्यक्तिगत जीवनामध्ये जे अपयश आलं, जी माणसं भेटली, त्याच्यामुळे मी दुःखी नाहीये. तर एकूण राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये जी वक्र बुद्धीची, वक्र दृष्टीची माणसं आली, त्यानं तो राजा भ्रमित झालेला आहे, मनानं तुटलेला आहे. आणि ते तुटले पण घेऊनच शेवटी तो आत्महत्या करतो. म्हणजे इथं आपल्या एक लक्षात येईल की सरदेशमुखांच्या कादंबरी लेखनामध्ये आत्महत्या हा सुद्धा एक महत्वाचा घटक आपल्याला पाहायला मिळतो. वरवर पाहता आपल्याला ती नकारात्मक गोष्ट वाटते, पण जीवन संपवण्यापर्यंत व्यक्ती काय येते याचं ते एक ओघवतं चित्रण त्यांनी त्या कादंबऱ्यांमध्ये केल्याचं आपल्याला दिसतं.